हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। नागपुर में मुंडे की उपस्थिति में शांति से पार पड़ी MNC बैठक। 20 जून को हुई मनपा की आम सभा का त्याग कर आयुक्त तुकाराम मुंडे चले गए थे। इसके बाद मंगलवार को होने वाली सभा में मुंडे की उपस्थिति को लेकर रहस्य बना हुआ था। हालांकि कल की सभा में मुंडे उपस्थित रहे और अंत तक बैठे रहे। नगर सेवक विरुद्ध आयुक्त मुंडे के बीच विरोधाभास होने के बावजूद आम सभा शांति से पार हो गई। कांग्रेस नगर सेवक नितिन साठवने ने उनके खिलाफ पुलिस में मामला दर्ज किए जाने के मुद्दे पर स्थगित प्रस्ताव पेश किया। इसी के साथ शिवसेना नगर सेविका मंगला गौर ने प्रभाग में वर्क ऑर्डर किए गए विकास कार्यों को ब्रेक लगाए जाने से नागरिकों की असुविधा के मुद्दे पर स्थगित प्रस्ताव दिया, जिसे बाद में वापस ले लिया गया। इसे लेकर सवाल भी खड़े किए गए। इस स्थगित प्रस्ताव को आयुक्त मुंडे के विरुद्ध अविश्वास प्रस्ताव नहीं था, जिसे महापौर संदीप जोशी ने स्पष्ट किया है। सभागृहाने महापौरांना तो अधिकार दिलेला आहे असं स्पष्ट प्रफुल्ल गुर्दे यांनी मागच्या सभागृहात सांगितलं आणि त्याच धर्तीवरती आज पुन्हा ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी ते म्हणाले की हे बरोबर नाही आहे, मागच्या वेळेला सांगितलं असेल पण आता नाही, आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मतदानाला टाकावं। मतदानाला टाकलं आणि बहुमताच्या आधाराने तो स्थगन प्रस्ताव दोन्ही स्थगन प्रस्ताव एक क्लब करून मांडण्यात आले की हे अविश्वासाच्या ह्याच्यात होईल असं कुठल्याही पद्धतीने मला वाटत नाही। आयुक्त यायला पाहिजे होते। नगरसेवकांची भरपूर कामे प्रलंबित आहेत। नगरसेवकांना बोलायचं आहे, ते बोलत आहेत। आज 25 झाले आणि उद्यासाठी देखील जवळपास तेवढीच नावं ही या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे सर्वांची भाषणं झाल्यानंतर चित्र स्पष्ट होतं। मला वाटत नाही, मी तुम्हाला प्रोसिडिंग सभागृहाला विचारतो आणि मी तुम्हाला देतो, कारण मलाही ते जाहीर करण्यात जास्त आनंद आहे की त्या दिवशी सभागृहात काय झालं करावं। कारण सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने चालू आहे की गडर लाईनच्या कामाला मंजुरी दिली नाही साहेबांनी म्हणून साहेबांना शिव्या दिल्या वगैरे वगैरे, तर मलाही ते हे आहे। त्या दिवशीचं देखील आजचं पहिलं भाषण आपण नव्हता सभागृहात। आज हरीश ग्वालबोलशींनी मागच्या सभागृहात दिलेलं भाषण हे वाचून दाखवलं। सर्वच्या सर्व शब्द जसेच्या तसे होते, त्यांनी वाचून दाखवलं हे माझं भाषण। आणि त्यावेळी तुम्हाला चाललं संत तुकारामांची मी बरोबरी केलेली, त्यावेळी फक्त मी असं म्हटलं होतं की संत तुकारामांनी एवढं मोठं कार्य केलं आहे, त्यांचं नाव आपण खराब करणार नाही, एवढंच मी म्हटलं होतं। आणि आज त्याच पद्धतीने मी बोललो। तर याच्या मागचे कारण काही जे काय असतील, पण सभागृह सुरळीत सुरू झालेला आहे आणि त्याचा आम्हाला आनंद आहे की जेणेकरून जनतेचे प्रश्न हे सुटण्यासाठी या सभागृहाचा आता फायदा होईल। आयुक्त तुकाराम मुंडे के समर्थन में नारेबाजी करने वाले युवक कांग्रेस के कार्यकर्ताओं को कोतवाली पुलिस ने हिरासत में लिया। आंदोलनकारियों ने सत्ता पक्ष पर मनपा में पिछले 15 वर्षों के भ्रष्टाचार की पोल खुलने के डर से आयुक्त मुंडे पर जबरदस्ती दबाव बनाने के आरोप लगाए। नागपुर में महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंडे का अभिनंदन। प्रवीण दटके शनिवार को सभा त्याग करके गए। आयुक्त तुकाराम मुंडे की उपस्थिति में महापालिका की कल की सभा शांति से पार पड़ने पर भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके ने आयुक्त मुंडे का अभिनंदन किया। त्यांनी ते स्वीकारलं आणि ते सभागृहात आले आणि सभागृहाची जी नियमावली आहे त्यात कलम 44 की 55 मला माहिती नाही, पण 44 मध्ये असं लिहिलं आहे की आयुक्तांना कुठलंही सभागृहात मार्गदर्शन किंवा भाषण करता येत नाही, महापौरांच्या परवानगीने निवेदन करता येतं। आणि सभागृहाच्या सर्व कामकाजाला आयुक्तच जबाबदार असतात, त्यामुळे त्यांना यावंच लागतं। पण त्यांनी एका खिलाडी वृत्तीने गेलं, त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो। सभागृहात दोन्हीही स्थगन प्रस्ताव एकत्र करून त्यावर मतदान झालं आणि मतदानात दोन्ही प्रस्ताव एकत्र करावे असा निर्णय झाला आणि त्याच्यावर चर्चा सुरू झाली। सभागृहात ज्या 2 सदस्यांनी स्थगन प्रस्ताव मांडले होते त्यात एक माननीय सदस्य काँग्रेसचे आहेत आणि एक शिवसेनेचे आहेत। पण शिवसेनेच्या सदस्यांनी तो प्रस्ताव वापस करावा असं काहीतरी त्यांनी एक पत्र दिलं आहे। त्या पत्राचंही वाचन सभागृहात झालं, नियमावलीचंही वाचन झालं आणि त्यानुसार चर्चा सुरू झाली। पण कुठेतरी आता मुंबईवरनं
राजकीय पक्षांचा दबाव येतोय की काय असं वाटायला लागलं आहे। कारण पहिल्या दिवशीची सभेचं वातावरण आणि आज तिसऱ्या दिवशीचं सभेचं वातावरण, यात जे विरोधी पक्ष आहेत, या महानगरपालिकेत जे विरोधी पक्ष आहेत, त्यात काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आता शिवसेना आहे, यांची जी मोरस ऑपरेंडी आहे की आमचा अपमान झाला, तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्ही अमकं करा, तुम्ही तमकं करा। त्या शिवसेनेच्या पत्रात तर असं लिहिलं आहे की मला माझ्या प्रभागातील कामं करून देण्याचं मला आश्वासन देण्यात आलं असल्यामुळे मी हा ठराव वापस घेते। याचा अर्थ काय आहे हा आपल्या सगळ्यांनी समजून घ्यावा। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसे यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।